शेतीच्या कामासाठी बँकेतून पैसे काढल्याने एकाने पाठलाग करीत पैसे मागितले। त्याला पैसे न दिल्याने रागाच्या भरात दगड उचलून डोक्यावर प्रहार केल्याने एका 57 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झालाय। आरोपीला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले। या हाणामारीत एक महिला जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। आरोपी हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती सुद्धा समोर येत असून याआधी त्याच्या विरुद्ध 2 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत। वर्धा जिल्ह्यात भर दुपारी एका इसमाची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। सोनगावात राहणाऱ्या 57 वर्षीय इसमाने शेतीच्या कामासाठी सोनगावात मृतक विनोद डोमाजी घरडे यांनी पैसे काढले। यावेळेस आरोपी करण कैलास मोहिते याने पाठलाग करून पैसे मागितले असता त्याला पैसे न दिल्याने विनोदच्या डोक्यावर बाजूचा दगड उचलून प्रहार केल्याने तो खाली कोसळला। यात त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। ही धक्कादायक घटना देवडी पोलीस क्वार्टर जवळ भर दुपारी घडली। हल्ल्यात एक महिला सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी तत्काळ धाव घेतली। हा हल्ल्याचा प्रकार एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। आरोपी हा मानसिक असल्याची माहिती समोर येत असून आरोपीवर याआधी 2 जीवघेण्या हल्ल्याचे गुन्हे दाखल असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली। दुपारी सुमारे 3:45 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील सोनेगाव रोडवर आरोपी नामे करण कैलाश मोहिते आणि इसम नामे विनोद डोमाजी भरणे राहणार वय वर्ष 58 राहणार सोनेगाव आबाजी या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला। प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की आरोपी जो आहे तो मृतकाला पैसे मागत होता, परंतु मृतकाने ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्याला खाली पाडून तिथलाच एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला आणि मृतक आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला ही जखमी झालेली आहे। पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीने जवळपास 5 ते 7 वेळा दगड मृतकाच्या डोक्यात घातला होता। पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली होती। पोलीस स्टेशन जे पोलीस क्वार्टरमध्ये कर्मचारी होता तो पण त्याच ठिकाणी लगेच पोहोचला होता आणि आपण जमावाचा रोष होता आरोपीवर, तर आरोपी जमावाच्या हातात पडण्याआधीच आपण त्याला ताब्यात घेऊन तत्काळ पोलीस स्टेशनला रवाना केलेला आहे। आरोपी थोडासा असंबद्ध बडबड करतोय। आरोपीला विचारलं असता आरोपी असंबद्ध बडबड करतो आहे, त्यामुळे तो थोडासा म्हणजे मद्याच्या अंमलाखाली आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे।